तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका राज आणि स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मंडळी सगळ्यात भारी दिवस आहे, कारण आज आमच्या घरी देव येणार आहे. तर तुम्हाला आजचा दिवस दाखवतो. आणि अशा प्रकारे जो पालखीची गावभोवणीला सुरुवात झालेली आहे. आत्ता सगळ्या मी आमच्या गावातल्या पालखीच्या पद्धती दाखवतो. थांबा, आधी जरा पेढा खाऊ दे, मग सांगतो. पाय भाजायला लागले होते बेकार, मग गाडी आली. कसं आमची घरं गावापासून थोडी लांब आहेत, म्हणून रस्त्याने चालायला जमत नाही उन्हामुळे, म्हणून मग आम्ही गाडीतून नेतो. आता काही जण सांगतील अशी गाडीतून नेऊन चालत नाही, या जर आमच्यासोबत डांबरी रोडवर चालून दाखवा एकदा. पुढचं घर होतं आमचंच. मग लगेच पूजेला सुरुवात केली. पूजा म्हणजे आपल्या आवडीचा विषय. पूजेमध्ये आपला पण हात पकडूच शकत नाही. पटकन हार वगैरे बांधून घेतला आणि पुढच्या पूजेला सुरुवात केली. डायरेक्ट दुपारात वगैरे. कसं पूजा करायची ती एकदम पद्धतशीर. हा एक आमचा वाघ आला होता मुंबईतून खास शिमग्यासाठी. देवाने बोलवलं की यावंच लागतं. थांबा, आमच्याकडच्या आरत कशी लावतात दाखवतो तुम्हाला. ओटी मांडून घे, हातकडे नारळ मुलांना ठेवायचो, हातकडे नारळ मांडून घे. त्यांच्याकडून काय शेवटचं म्हणजे काय चुका झाला असेल त्यांना क्षमा कर. त्यांच्या घरात त्याला मुला माणसं जिथे कुठे असतील त्याला सगळं सुख सांभाळ आणि असाच नेहमी हात ठेवून त्या सुखात आशीर्वाद दे. मग निघालो परत गावाकडे जायला. पोरं लागली बोंबलायला, म्हणतात या पत्र्यावर पण पाय भाजतायत, म्हणून गाडी पटकन सावलीत लावून घेतली. कसं कोण नाराज नाही झालं पाहिजे भाई. मग आता बसून बसून करायचं काय, तर कलिंगड आणलेलं. मग वॉटरमेलन नाही वॉटर लेमन, वॉटरमेलन नाही झालंय तेच. इंग्लिश जराचं कच्चंच आहे माझं. पण आम्हाला कलिंगड मात्र पिक्का भेटला. आईला अपेक्षाच नव्हती आम्हाला एवढी. पालखी घरी येऊन गेली की असे खेळी येतात ताप मारायला घरी. हे आले खरे, पण जाताना माझी पाठ सुजून गेले. असू दे चलताय, शिमगा आहे ना. मग काय गेलो पालखी नाचवायला. मला पण येते बरं का थोडी थोडी नाचवायला. शेवटी कसं कोकणकर आहे मी. या अशा पालखी नाचवायच्या आमच्याकडे बऱ्याच पद्धती आहेत. सगळ्याच दाखवत बसलो तर तासभर काय 2 तास 3 तास पण पुरायचे नाहीत. चला, तुम्हाला काय आता घरी जाऊन परत पारायला यायचंय साणीवर.